नेहमी म्हणायचीस, पदरी पोरगी म्हणजे जळता निखारा. तिला खूप सांभाळायला लागेल. पर पारू जर का अशी वागत राहिली तर कसं सांभाळायचं तिला? तिच्यातला बालिशपणा कमीच होत नाही. कुणाशी कसं वागावं, कुठं वागावं हे हिला का कळत नाही? पण आजची चूक पारूचीच होती बरं का. जंगलात जायला कोणी सांगितलं तिला? आता तिथं जंगलात आदित्य बाबा आणि तिला काय झालं तर मग मी काय करायचं? बा, तू कशाला काळजी करतोय? आपला हिरो आहे की तिथं, तू तिला काय भिवून देणार नाही बघ. आपल्या पारूच्या मूर्खपणामुळं आदित्य बाबांचा जीव धोक्यात आलाय. त्यांनी काय करायचं? आणि या तुझ्या तायडीमुळं ना माझा जीव खशात आलाय. एकदा आली ना ती की तिचं लग्नच लावून टाकतो म्हणजे बघ. ताडीचं लग्न कुणाबरोबर? आदित्य सरांबरोबर ना? गणी, तुला किती वेळेला सांगितलं मी, आपण नोकरच नोकर. त्यांच्या पायाजवळ उभं राहायची सुद्धा लायकी नाही आपली. मागे 1-2 वेळेला तू बोलला, मी म्हटलं जाऊ दे, चेष्टेत बोलला असेल. पण परत जर का बोलला ना तर जीभ हासडून हातात देईन सांगून ठेवतोय. मगाशी काय कमाल रागवलात तुम्ही आदित्य सरांच्यावर? तेवढ्याच अंतकरणाने आता तुम्हाला प्रेम व्यक्त करायचंय. काय? हा, हवं तर तुम्ही तुमच्या शब्दात व्यक्त करा. स्क्रिप्ट मधल्या डायलॉग मध्ये अडकायची काही गरज नाहीये, पण एकदम नॅचरल झालं पाहिजे. बराबर आहे तुमचं सर, पण मी कसं काय व्यक्त करायचं त्यांच्यावरचं प्रेम? एक काम करा, असं समजा की इथं कोणीच नाहीये, म्हणजे आम्ही पण नाहीये, फक्त तुम्ही दोघंच आहात आणि तुम्हाला प्रेम व्यक्त करायचंय. असं आहे की आता हीच वेळ आहे आणि यानंतर तुमच्या आयुष्यात परत कधी तुम्हाला ती संधी मिळणारच नाहीये प्रेम व्यक्त करण्याची. असं समजा आणि मन मोकळं करा. हा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तिकडे तुला आदित्य बाबांशी एकांतात बोलता येईल. तू तुझ्या मंगळसूत्राचं सत्य त्यांना सांगून टाक. एखादं फुलपाखरू येऊन फुलावर अलगद बसतात तशी. मग माझ्या घरात रोळलीस. माझ्या घरातल्या भिंतींना देखील तुझ्या आवाजाची सवय लागली. तुझं हसणं, तुझं बागडणं, सगळ्यांनी घराला घरपण आणलं. तुझ्या प्रत्येक कृतीत आपलेपणा होता, माया होती. तू माझी काळजी घ्यायचीस, मला जपायचीस, मला काय हवं नको ते बघायचीस. सावली सारखी माझ्या सोबत होतीस, अशी सावली जी अंधारातही कधी साथ सोडत नाही. आणि मग हळूहळू मला तुझी सवय लागली. तुझ्या असण्याची, तुझ्या हसण्याची, तुझ्या जपण्याची, तुझ्या आधाराची. मी नकळत तुझ्यात सामावत गेलो. मी कधी तुझा झालो मला कळलंच नाही. तुला ते जास्वंदीचं फूल आठवत आहे? मला ते खूप आवडलं होतं, कारण तू फक्त एक फूल दिलं नव्हतंस, त्या फुलासोबत एक प्रेमाची स्माइली दिली होतीस. ही अशी स्माइल मध्ये ना एक लहान मूल दडलंय. पण तू जितकी लहान आहेस तितकीच मोठी सुद्धा आहेस. समजूतदार आहेस, हुशार आहेस, प्रत्येक संकटाला सामोरे जाणारी आहेस. तुझ्यात अशी एकही गोष्ट नाहीये जी मला आवडत नाही. तुझ्याशिवाय आता श्वासही घेऊ शकणार नाही.
तुझ्याशिवाय जगायची मला कल्पनाही करायची नाही. आयुष्यातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण मला तुझ्या सोबत घालवायचंय. नो वॉट, माझ्याकडे आधीपासून सगळं काही होता, पण त्यात जीव नव्हता. घर होतं पण घर पण नव्हतं. नातेवाईक होते पण जिव्हाळा नव्हता. पैसा होता, प्रेम नव्हता. आणि म्हणूनच तुझ्या समोर गुडघ्यावर बसून बोलतोय. माझ्या आयुष्यात इतकं काही देणाऱ्या मुलीला मी अजून काय देऊ शकतो? एका फुलाला एका फुलाची भेट. प्रेम प्रेम आदिम आहे. जगाच्या निर्मितीपासून ते अस्तित्वात आहे असं म्हणतात. पण त्याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा कोणीतरी स्पेशल व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतं. कधीच वाटलं नव्हतं कोणीतरी इतकं प्रेम घेऊन माझ्या आयुष्यात येईल. आणि आता मला त्या प्रेमाला जपायचंय.